राज्यभरात मुरुम, माती, वाळू मिश्रित रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाची कोट्यवधींची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समिती अध्यक्ष माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। महसूल, वन व खनिकर्ण विभागाशी संबंधित अनेक आश्वासनावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आलाय। समिती अध्यक्ष माननीय आमदार रविभाऊ राणा यांनी महसूल, वन आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना संगनमताने होणाऱ्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। या बैठकीत परवानगीपेक्षा अधिक उत्खनन झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत। संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनासह तातडीने कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। तसेच अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार रवी राणा यांनी दिल्या आहे। या बैठकीला समिती सदस्यांसह महसूल, वन व खनिज कर्म विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। समितीने संबंधित विभागांना जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले।